हॅलो गाईज, वन्स अगेन वेलकम बॅक ऑन माय यूट्यूब चॅनल। तर गणपती बाप्पाचं आगमन झाल्यानंतर त्याचा हा दुसरा दिवस आहे। तर तुम्ही कालचा ब्लॉग नसेल बघितला तर पहिले तो बघा आणि मग हा कंटिन्यू करा। तर काल आम्हाला अक्षरशः घरी यायला 6:30 वाजले, त्याच्यानंतर आम्ही आवरून झोपलो। सो आता थोडीशी एनर्जी ड्रेन झालेली आहे, पण तरी मी हा ब्लॉग शूट करते तुमच्यासाठी। सो आजच्या दिवसात आपण बघूया कुठे कुठे जाणार आहोत बाप्पाचं दर्शन घ्यायला वगैरे, आणि आजचा डे कसा असतो सो मी पूर्ण तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। सो लेट्स बिगिन विथ अ डे गाईज। मी आता तेरीच्या पानांच्या वड्या करायला घेते, तर त्यासाठी मी ठेचा तयार करत आहे। त्यात मी मिरची, लसूण आणि आलं आणि थोडेसे धने घेतलेले आहेत, तर त्याला मी ग्राइंड करणार आहे आणि ते बेसनचं पीठ काढलं आहे। तर बेसनाच्या पिठामध्ये मी घेणार आहे हळद, त्यामध्ये टाकणार आहे तिखट आणि थोडीशी धना जिरा पावडर, त्यामध्ये टाकणार आहोत थोडेसे पांढरे तीळ। ते आपण मिरची, लसूण, आलं आणि धण्यांचा जो ठेचा आहे तो रेडी झालेला आहे। आता या पिठामध्ये आपण ठेचा टाकूया चवीनुसार, जसं आपल्याला तिखट हवं आहे तसं। नंतर आपण थोडा आंबटपणासाठी त्यामध्ये टाकूया चिंच आणि चवीनुसार मीठ, आणि मग हे सगळं मिक्स करून घेऊया। त्यामध्ये थोडा गोडवा येण्यासाठी, म्हणजे आंबट गोड लागण्यासाठी मी इथे थोडंसं गूळ किसून घेत आहे। त्यामध्ये सगळं बॅटर आता मिक्स करूया। सो ते बॅटर मिक्स केल्यावर असं दिसत आहे, ते आपण या सगळ्या पानांना लावून घ्यायचं आहे। भोवरीच्या पानांच्या मी शिरा कापून ते पानं लाटून घेतलेली आहेत। आता ह्याच्यावर आपल्याला बॅटर लावायचं आणि पानं अल्टरनेट ठेवायचे। पानांना पीठ लावून झाल्यावर त्यांना रोल करायचं आहे आणि नंतर शिजवून घ्यायचं आहे। आणि मग शिजवल्यावर त्याचे काप करून शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय करू शकतो, आपल्याला जसं आवडतील तसं। गाईज, आय होप तुम्हाला भोवरीच्या पानांच्या वड्यांची रेसिपी आवडलीच असेल। सो लाईक आणि कमेंट करा। सो गाईज, आय एम बॅक। तर तुम्ही आता बघू शकता मी छान रेडी झालेली आहे, बिकॉज मी आता बाप्पाच्या दर्शनासाठी जाते माझ्या मावशीकडे। सो मी आता रेडी झालेली आहे, तर चला आपण जाऊयात आणि तिकडचं दर्शन घेऊयात। लेट्स गो गाईज। मला कमेंट करून सांगा माझा हा लुक कसा वाटतोय तुम्हाला। सो गाईज, आम्ही स्टॉपवर येऊन अर्धा तास झाला पण हे लोक आले नाही, आणि आम्हाला पण निघ आम्ही निघालो आली गाईज। गाईज आमची गाडी आली। सो लेट्स गो इनसाइड। ना धुमता ना धुमता 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 धुमता। अरे अर्धा तास झाला थांबले। अरे खोला। आता आम्ही गाडीत बसलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता बाहेर सगळीकडे हिरवंगार झालेलं आहे, बिकॉज खूप पाऊस पडत होता 2 दिवस, आणि आता नाही आहे। तर आता आम्ही निघालोत मावशीकडे जायला, पाया पडायला। तर मी तुम्हाला त्या तिथे गेल्यावर दाखवते। गाईज, आता आम्ही थांबलोय केक घ्यायला। तिथे शॉपमध्ये आल्यावर खूप सारी केकची व्हरायटी होती, पण आम्हाला चॉकलेटमध्ये हवं होतं। बाकी खूप सारे फ्लेवर्स होते, पण मग आम्ही हा घेतला बिकॉज आम्हाला चॉकलेट हवं होतं। इथे आम्ही थोडेसे स्वीट्स घ्यायला थांबलेलो आहोत, थोडेसे स्वीट्स घेऊयात। सो गाईज, आता आम्ही लँडरमध्ये पोचलेलो आहोत आणि केक यांच्याकडे आहे, त्यांच्या हातात दिलेला आहे, आणि आता आपण आम्ही दादाला सरप्राईज देणार। सो लेट्स गो। कसाला आम्ही फोन लावलो आणि फोन लावलो। सो नाव लेट्स सी हिज रिएक्शन। आता आम्ही दादाकडे आला। तुम्ही काय अशी आहेत? हमसे जबरदस्ती की जा रही। तर त्याला आम्ही सरप्राईज द्यायला आलेलो, पण तो घरीच नाही आहे गाईज, आणि आमचा लॉल झालेला आहे। सो आम्ही आता बाप्पाचं दर्शन घेतो, मी तुम्हाला बाप्पा दाखवते। चला चला चला। थांब ना, आता बाहेर कर ना बाबा, कशाला पटेली हो दाखव। अरे चला रिव्हील करायचं तर रिव्हील करायचं। शावला दाखव, चला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती। मला शाव बाबा केक, गणपती बाप्पा हो।
तर गाईज आता निघालेलो आहोत घरी. नाही घेतलं तुमचं पुढे तर नाही बोलणार. मग अशी बोलत होते तर चला आता आपण घरी जाऊया पटपट. चला चला गणपती बाप्पा मोरया. दोघेच घरी येताना मामाकडे आरतीसाठी थांबलो. बाईक राईडला चालेल या पावसातून. So let's go, so much excited. Let's go for bike. काय जात आपण खातो पाणीपुरी शेवपुरी. वाव वाव वाव. काय जात आम्ही आलो पाणीपुरी. काय जात आम्ही खातो. सो गाईज आम्ही पोहोचलेलो आहोत आमच्या डेस्टिनेशनकडे आणि आम्ही मज्जा करून आलेलो आहोत. चला आता जाऊया. बस झालं घेतलं तुला. Now it's real time. बघू शकता. हे गाईस आता रात्रीचे किती वाजले. झूम आपला मोबाईल झूम पुढं नाही ना. हो नाही का तू मोबाईल जवळ. भोले बाबा अस्सलाम वालेकुम. रात्रीचे किती वाजले. 4. मी तुम्हाला दाखवू शकतो. माझ्या हातात 4:30 वाजलेले आहेत गाईज. आणि आता आम्ही मॅगी करतो कारण आम्हाला मॅगी करते भूक लागू शकता. आणि कॅमेरा फ्लिप करणार पागल. आपण बघू शकता आता आपण मॅगी बनवत आहोत सगळंच इथे. आणि आता आम्ही घरी आलेलो आहोत आणि खूप दमलेलो आहोत. सो दिस इज द एंड ऑफ द व्हिडिओ. आय होप यू लाईक इट. So please like, share and subscribe. Meet you in the next video. Bye bye.